नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया बिहारी मटन करी। एकदम साधी, सोपी आणि डिलिशियस अशी ही रेसिपी लागते खायला। याला तुम्ही व्हाईट भातासोबत, राईससोबत एकदम अप्रतिम अशी ही लागते। सोबत पोळी, भाकरी, सॅलडसोबत तुम्ही याला एन्जॉय करू शकता। सबस्क्राइब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर चला आता आपण या बनवण्यासाठी काय काय लागतं आपण बघूया। बिहारी मटन करी रेसिपी। यासाठी बघा मी 250 ग्रॅम म्हणजे मटन घेतलेलं आहे। याला छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। कोथिंबीर, तेजपत्ता हे सर्व आपण खडे मसाले यामध्ये घेतलेले आहे। जीरा घेतलेला आहे, बडी इलायची, दालचिनी, मिरे, हिरवी इलायची, लवंग, मिरे आपण घेतलेले आहे। लसणाच्या 2 अशा कांड्या आपण हे करून घेतलेले आहे। यासोबत बघा हे कांदा, खोबरं, खसखसाचं असं वाटण केलेलं आहे। अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून याची पेस्ट तयार केलेली आहे। ही काश्मीरी लाल मिरची आहे। यासोबत आपण धने पावडर आणि मटन मसाला घेतलेला आहे। हळद, मीठ आणि 2 कांदे असे बारीक स्लाइस करून घेतलेले आहे। यासोबत आपण तेलाचाही यूज यामध्ये करणार आहोत। तर चला आपण करूया। कढईमध्ये बघा आपण तेल ॲड करून सुरुवातीला काय करूया, कांदा थोडासा फ्राय करून घेऊया। तेल छान गरम झाले, त्यामध्ये आता आपण कांदा टाकूया। कांदा लवकर होण्यासाठी किंचित असं मीठ मी यामध्ये ॲड करते। गोल्डन कलरचा आपल्याला छान असा पिवळसर कांदा आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। तीन ते 4 मिनिटं 5 मिनिटांमध्ये कांदा असा छान आपला तयार होतो। कांदा आपला झालेला आहे। आता आपण याला साईडला काढून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने छान आपला कांदा झाला आहे। त्याला मोकळा करून थोडासा थंड होऊ देऊया। थंड होतो तोपर्यंत आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये मटन घेतल्यानंतर यावरती आपण काय करूया, हळद, मीठ, लाल मिरची,
अद्रक लसूण पेस्ट, आपला काळा मसाला आणि मटण मसाला आपण यामध्ये ॲड करणार आहोत. यामध्ये धनिया पावडर वगैरे सर्वच आहे. यासोबत आपण कच्चा कांदा यामध्ये ॲड करणार आहोत आणि शिवाय आपण जो आत्ता तळून घेतला तो कांदा आपण यामध्ये ॲड करूया आणि याला आता छानपैकी असं मिक्स करून घेऊया. मटनला पूर्णपणे हे असं मॅरिनेट करून घेऊया आपण छानपैकी. यासोबत आपण जे खसखस खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते सुद्धा यामध्ये मिक्स करूया. आता याला आपण मॅरिनेशनसाठी 1 ते 2 तास ठेवून देऊया. साधारणतः 1 तासानंतर बघा मटण आपण छान मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपण फोडणी देण्यासाठी आता भांडं ठेवलेलं आहे. यामध्ये आपण कांदा ज्यामध्ये फ्राय केलं तेच ऑइल आपण यूज करणार आहोत. तेल छान गरम झालं की यामध्ये आता आपण आधी खडे मसाले ॲड करणार आहोत. तेजपत्ता, लवंग, मिरे, छोटी आणि बडी इलायची, हिरवी इलायची, दालचिनी आणि जिरा. याचबरोबर आपण लसणाचे कांडे यामध्ये ॲड करणार आहोत. मसाले छान झाले यामध्ये मॅरिनेशन केलेलं मटण आपलं ॲड करणार आहोत. गॅस आपल्याला लो फ्लेमवर ठेवायचा आहे. गॅस हाय फ्लेमवर नाही, लो फ्लेमवरच आपल्याला हे करायचं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून देऊया. आता यावरती आपण पाणी ॲड करूया. हे बघा
आता यामध्ये आपण वरती जे गरम होण्यासाठी पाणी ठेवलं होतं ते ॲड करूया. अशा पद्धतीने. आणि आता झाकण ठेवून यावर परत पाणी टाकून आपण मटण शिजेपर्यंत हे करूया. आता 15 ते 20 मिनिटं आपल्या भाजीला छान फोडून झाले. कंटिन्यू त्यामध्ये वरती बॉईल झालेलं उकळलेलं पाणी आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. मटण हे बघा परफेक्ट असं शिजून झालेलं आहे. याला आता छान असं मिक्स करून घेऊया. मटण हे एकदम परफेक्ट असं शिजून हे तयार झालेलं आहे. तर यावरती आपण कोथिंबीर ॲड करूया. तर आपली आता मटण बिहारी छानपैकी करी छानपैकी आता तयार झालेली आहे. आता आपण याला गरम गरम अशी सर्व करूया. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या याच्यामध्ये एपिसोडमध्ये नवीन रेसिपी घेऊन. थँक यू फॉर वॉचिंग.